फुल फुल करना है, वी पावर है नॉर्मल. 0 चेक कीजिए सर. नॉर्मल पेट्रोल फुल टैंक. तर दोन्ही बाईक आपल्या रेडी आहेत आणि आपल्या बाईकला लागला आहे टॉप बॉक्स. ही नावं निघणार आहेत नंतर. दादाचा टॉप बॉक्स आहे आणि हे आपला न्यू ब्रँड एक्सपल. जायचं कुठे नक्की? अपने को तो इक्विरा जाना है, जंगल की सफारी पे नहीं. आदमी जितना है उतना. इक्विरा माते की जय. सो गाईज बघू शकता मला चिकन लेग पीस आलेलं आहे. चिकन हंडीमधला पहिला लेग पीस याला भेटला आहे. माणूस बघून दिला लेग पीस वाटतं. किती सुट्टे पाहिजे? किती आहेत? आहे का? आहे. एक नंबर काम केला. आजची स्पेशल राईड आहे. त्या अगोदर आपण फ्युलअप करणार आहे. फ्युलअप करण्यासाठी मागे जाणार होतो. पुढे जाऊया. ही राईड आजची असणार आहे एक्विरा कार्ले देवीसाठी. राकेश पाटील यांनी न्यू बाईक घेतलं आहे त्याबद्दल आजची राईड आहे. ते बाजू रे बाबा मागे पुढे बघतच नाहीत आणि नेहमीप्रमाणे आमच्याकडे ट्रॅफिक. मॉर्निंगला ह्या साईडला जाताना असतो माफे साईडला आणि इव्हिनिंगला आपल्या डोंबिवली साईड जाताना असते. राकेश पाटील आपल्याला भेटणार आहे त्याच्या घरी. त्याच्या घरून त्याचा मुलगा पण येणार आहे आदेश पाटील. तो माझ्यासोबत असणार आहे पिलेन म्हणून. चलो आपने बसंती को खाना खिलाते. चलो फ्युलअप करून घेऊया अगोदर. आणि आज फ्युलअप करतो आपण सेल पेट्रोल पंपातून. नाही ते पेट्रोल भरायचं बोललं ना बाईकवरनं उतरावं लागतं. गाडी लावा आणि उतरा. चलो फुल फुल करना है, वी पावर है नॉर्मल. 0 चेक कीजिए सर. नॉर्मल पेट्रोल फुल टैंक. ऑयल वगैरह चेक करना है, फ्री में चेक हो जाएगा 2 हो गया किया है, सर्विस हुआ है. गोप्रो चालू झाला का नाही बघावं लागतो. आपल्या गाडीत तर फ्युअल अप झालेला आहे. टाकी फुल करून टाकली शेलच्या पेट्रोल पंपातून. बोलतात शेलचा पेट्रोल चांगला आहे. बघूया. पहिल्यांदा शेलच्या पेट्रोल पंपातून टाकी फुल केली. नाही तर एमर्जन्सी म्हणून कधीतरी टाकतो. तर दोन्ही बाईक आपल्या रेडी आहेत आणि आपल्या बाईकला लागला आहे टॉप बॉक्स. ही नावं निघणार आहेत नंतर. दादाचा टॉप बॉक्स आहे आणि हे आपला न्यू ब्रँड एक्सपल. पार्टी कब मिलेगी रे इसकी? थोड़ी देर बाद. न्यू एक्सपल एंड फर्स्ट लॉन्ग राइड स्मॉल. एक छोटी राइड न्यू एक्सपल घेतल्याबद्दल. ये बाइक अपने स्पीति वैली जाने वाली है. खास स्पीति वैलीसाठी घेतलीस ना तू? तो चलो निकलते. तर आजच्या व्लॉगची सुरुवात इथनं करतो आहे राकेशच्या घरापासून. आणि आज आम्ही जात आहे एकविराला. राकेश आहे, राकेशची वाईफ आहे आणि त्यांचा मुलगा आदेश. तो निकलते पुढे. वहिनी पुढे.
बसला चला तो अपना जर्नी स्टार्ट हो गया है। स्टार्टिंग में ही ऑफ रोड। अरे हायवे पाहिजे स्टार्टिंग मध्येच ऑफ रोडिंग कुठे करतोय। गल्लीतून जायचं कुठे नक्की? अपने को तो एकवीरा जाना है, जंगल की सफारी पे नहीं। जी मागे मी बोललो दादा बाईक विकणार होता, जो आपला महेंद्र दादा आहे तीच बाईक राकेश पाटील यांनी घेतली। कमी चाललेली होती आणि बाईकही चांगली आहे। हॅलो घेऊन टाक। मागे हॉर्नेट होती यावेळेस। हा कोणी रोडनी ना हा कुठल्या रोडने? चल चालेल चल। आत्ताशी उन्हाची सुरुवात झालेली आहे। अजून तर बाईकवर असल्यावर असं ऊन भासत नाही, वाटत नाही, पण एकदा बाईक थांबवली ना उन्हाची वाट लागते। आणि आपला राकेश पाटील हा जोशमध्ये न्यू बाईकच्या जशी हॉर्नेट पळवत होता तशीच सेम आता एक्सपल पण पळवतोय। मगाशीच आता आम्ही बदलापूरमधनं क्रॉस केलं आहे आणि चांगला असा रस्ता लागला आणि राकेश पाटील आपला जोशमध्येच आहे। मी 80च्या स्पीडला आहे तरी तो फुल स्पीडमध्ये निघून चालला आहे। त्याच्याकडे कोणतीही गाडी दे नुसता पळवतोय। आणि आता तर काय त्याचा विषय झाड एक्सपल आहे, बाई ऐकत नाही मग। आमचं एकविरेला जायचा प्लॅन असा अचानक नव्हता आजचा, अगोदर चालू त्यांनी बाईक तर कधीच घेऊन ठेवली होती, पण त्यांची आज ॲनिव्हर्सरी पण आहे लग्नाची, त्यासाठी स्पेशल बाईक आज त्यांनी ताब्यात घेतली आणि राईडचा प्लॅन पण आजचाच ठेवला आम्ही। कोणीच नाश्ता करून नसेल निघला, मी तर नव्हतो निघलो, म्हणून समोसा खायला थांबलो आम्ही। टिटवाले इथला कर्जतचा फेमस आहे। मी बोलणार होतो राकेशला नाश्त्याला थांबूया, पर बरं झालं न विचारता त्यानेच थांबवली। हे कशी वाटली गाडी? डबल सीटला काही फीलच नाही होत ना? नाही काय होणार, पण तुला काही डबल सीटला फीलच होत नाही ना? आर बिंदास खड्ड्यात ना। चला
चला मस्त नाश्ता झालेला आहे. टिटवाले फेमस वडापाव. इथे आम्ही प्रत्येकाने मस्तपैकी 3 समोसे रगडले. पत्री समोसा. आता डायरेक्ट जेवण आईचं दर्शन झाल्यावर. हे चला रे. काय घालतो? धूप. चलो. अरे चावी कुठे? बघा बाईक 1 2 3 आणि एक पेट्रोलला लागले. 4 चाव्या एका बाईकला कॅरी करायला लागतो. 4 चाव्यांचा सीन असं आहे. मागे जे टूल बॉक्स लॉक होता तो पडला, त्याच्यामुळे त्याची हलक चावी झाली. टॉप बॉक्सची 1 चावी, 1 चावी पेट्रोल कॅनची, 1 चावी मेन बाईकची. जिंदगीत किती चाव्या घेऊन फिरणार. मोबाईलचे वांदे झाले ठेवायचे. कर्जत पार करून आता आम्ही लागलो आहे हायवेला. आणि जसा हायवेला लागलो आहे आपला आता एक्सपलवाला राकेश पाटील फुल पॉवरमध्ये निघाला आहे. ब्लॅक स्कॉर्पिओ. खोपोलीमध्ये पोचलो आहे. खोपोली. आणि आता लागली आहे ताण. सख्त पाण्याची जरूरत. कुठेतरी चांगला ज्यूस या ठंडा भेटला तर थांबावं लागेल प्यायला. राकेश मागे. नंतर घाट लागल्यावर काय भेटणार नाही. नंतर घाटानंतर वरतीच लोणावळ्यामध्ये भेटेल मग आपल्याला. काय दिसतच नाही. एवढं ऊन पडतोय. ज्यूसवाले कुठे गेले? हेल्मेट पण जागेवर राहत नाही. जरा हेवी वाटतोय. हेवी झालाय. गोप्रो मीडिया मोड इंटरकॉम त्याचं तर काय नाही वजन. मेन गोप्रोचं वजन खाली लोट पडतोय समोर पुढे. चला ज्यूस तर आता मनानं वाटत आपल्या नशिबात इथे भेटेल. एक तर पुढे भेटेल आपल्याला. अपना एक्सप्रेस वाला किधर गया? फुल पावर वाला राकेश दिसतच नाही. समजा आता ज्यूस प्याला. ज्यूस प्या. चला घसा सोकला आहे. फुसाचा पण आहे आणि गोला पण आहे.
होईल होईल, आस्ते आस्ते सवय होईल. काय गोला बनवता? बोला कितना रहेगा? आदमी जितना है उतना. इसको 4 जन का एक 4 देना देना. आपला गोला खाऊन झालाय मस्त. आता थंडगार झालोय. आता पुन्हा आपली जर्नी चालू. आता डायरेक्ट थांबायला आईच्या इथे एकविरा. कारला आपल्याला आता 2 किलोमीटर आहे फक्त, आणि लवकरच आपण आईच्या दर्शनाला पोचू. एकविरा माते की जय. पुढे जाऊन राकेशला थांबतो. कारलेला पोचलोय आपण. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. चला आईच्या दर्शनाला. अपने को तो पावती वगैरह कुछ ज़रूरत नहीं. बाइकला नाही टोल ना पावत्या. चढ़त नहीं. चला अपना तो गाड़ी चढ़ जाएगा. ये पण अडकली वाटते. हाँ एक्सपल पण आली. हाँ हाँ चलो 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 चलो. जोर लगा भाई, जोर लगा. ये तो कुछ नहीं, अपने को इससे कटिंग कटिंग रास्ते पार करने हैं. हे काय लागलं कॅमेरा. गर्दी दिसते आज, बहुतेक तरी गर्दी असेल. गाडी पार्किंग झाली. आपण पोचलोय. आता हेल्मेट जॅकेट सर्व टॉप बॉक्समध्ये जाणार. एक्सेल पण आलेली आहे आणि परफेक्ट आपली जागा हे करून ठेवली आहे पार्किंगसाठी. अरे करतो काय. आणे दे आणे दे आणे दे. पार्किंगसाठी तुमच्यासाठी स्पेशल जागा ठेवली आहे. लवंडली ना गाडी. मेन स्टँडला लाव. कधी लवंडली. हां हां स्लिप झाली. हां लागला नाही ना. पुढे गेले. जायचं घरी वरती. आता पोचलो आणि फिरायला आता वरती शकतो. 5 मिनिटं जाय का. हां नॉनस्टॉप जायचं आहे. कशी गर्दी खाली.
चपलावरती का चल राकेश लाईन मजबूत आहे आरामात मग काय करायचं नाही रे मी दर्शन करणार मित्र हा लावले पण बघूया फोटो वगैरे काढून झाला आता आईचं दर्शन घेणार आहे मुख्य दर्शनच घेऊन येणार आहे गर्दी मजबूत आहे बघू शकतो आता फार तिथनं लाईन चालू झालं आहे तिकडनं अशी येते मग आतमध्ये असे गोल 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 फिरणार त्याच्यानंतर मंदिरात जाणार मग दर्शन घेऊ हा आपला आईचं मंदिर आहे तेच बोललो तुला आपला एक मित्र असल्यामुळे आपलं दर्शन 5 मिनिटांमध्ये करून दिलं. दर्शन झालं आहे आता आपण पुन्हा निघतो आपल्या दिशेने आता आपल्याला जायचं कुठे रे दर्शन झालं आता आपल्याला मठात जायचं आहे गगनगिरी महाराज मठ नडाल तिथे ऑर्डर पण मारला मी ना तेवढं समजा हा वरती गेले पण तेवढं ना समजा आता तुला तो जास्तच वरती दिसेल पडले तर चलो एकविरा माते की जय. चला आईचं दर्शन झालेलं आहे आता आपण निघत आहे खाली चलो पुढे ना मजबूत खड्डे झालेत पावसामुळे त्या गाड्यामुळे फोर व्हीलर एखादी असेल ना अशी ग्राउंड पेस कमी असेल तर लागायची खूप शक्यता आहे तिथेच राकेशची गाडी पडली मागून होता ना थोडासा पुढे आलो हां इथेच पडला असेल ऑफ रोडिंग स्पितीला जायच्या अगोदर सर्व प्रॅक्टिस होते ऑफ रोडिंगची आणि राकेश प्रॅक्टिस करून घेतोय पडायची
आपल्या गाडीचं पण आता 2 दिवसामध्ये आपल्या गाडीचं पण काम करून घेऊया सर्व. खूप काम करायचं आहे गाडीचं. राईडला जायच्या अगोदर सर्व काम. हँडल बार चेंज केल्यावर तो कम्फर्टेबल वाटला पण पाहिजे आपल्याला. इथे पण थांबू शकतो. चला चल चल चला फायनली एका धाब्याला थांबलो. असं करत राहिलो ना एक एक तर कुठेच जेवायला थांबायला भेटणार नाही. आता आहे तिथे थांबूया जेवायला. सूरज धाबा. जेवायला घुसलो नाही अजून, पण तो पहिलाच मेनू कार्ड घेऊन उभा आहे टेबलावर बसायच्या अगोदर. टेबलावर बसायच्या अगोदर मेनू कार्ड घेऊन उभा. टेबल पे बैठने से पहले मेनू कार्ड लेके तो बोललो टेबलाच्या अगोदर बसायच्या अगोदरच मेनू कार्ड घेऊन उभा आहे. वाटच बघत होता. इथं घे ना, सामान बिमान ठेवता येईल. फॅन कुठे? तिथं पण फॅन आहे. इथे ना फॅन आहे ना. आता आम्हाला मागवलं आहे मसाला पापड 2 आणि चिकन अंडी आणि रोट्या. अजून काय खाणार रे? बिर्याणी. बिर्याणी खायची आहे. पहिला मसाला पापड खाऊन घेऊ. बिर्याणी तंदुरी काय चिकन अंडी आहे तिथपर्यंत. नरेशील बघत. सो काही बघू शकता मला चिकन लेग पीस आलेलं आहे. चिकन अंडीमधला पहिला लेग पीस याला भेटला आहे. माणूस बघून दिला लेग पीस वाटतं. आणि आपली आता चिकन अंडी आलं आहे. आपल्याला पण पीस आलेले आहेत. चला तर आता जेवून घेऊया. आहेत बरी शॉप आहे ना, 1 नंबर लागते. याला आपण ना पार्सल करणार आहे. आणि हा काम करणार आहे आपला आदेश. पकड. वाटीच होत ना. किती सुट्टे पाहिजे ना? वरचं किती आहेत? 8 का? आहेत. एक नंबर काम केला. एक डबी ठेवायला लागेल तर सोबत आपल्याला. हॉटेलला कुठे गेला का? हॉटेलला कुठे गेला ना तर डबी भरून घ्यायची. बाई वाटी भरून बडीशॉप होती. वाटी भरून आदेशने अख्खी खाली गेली. सगळं आम्ही जेवढं जेवलो ना त्याच्यापेक्षा टेस्ट होती बडीशॉपलाच. करली ना अंडीची. तूच तर बोलला लेग पीस आला तुला. तर जेवण झालंय मस्तपैकी. आणि जेवणापेक्षा इथं चव होती ती बडीशॉपला. आदेशने अख्खी अर्धी वाटी बडीशॉप घेतली आणि आम्ही सर्वांनी मिळून अर्धी वाटी बडीशॉप खाल्ली आणि पार्सल अर्धी वाटी बडीशॉप घेतली. तरी तो तिथला वेटर बोलतोय चाहिए तो ले लो और काउंटर से. बोलो बस झालं.
गोप्रोची बॅटरी पण डेड होत आली आहे, फक्त 20%. उन्हामुळे बॅटऱ्या डेड होतात समजत नाही. 3 बॅटऱ्या लागल्या येता येता गोप्रोला. आता आम्ही लोणावळा घाटामध्ये आणि राकेशचं चाललं आहे रील बनवायचं. इथला व्ह्यू बघा काय एक नंबर वाटतोय आणि असाच जोरदार ऊन आहे. सावकाश. टर्निंग टर्निंग टर्निंग. असती 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 बाई. टर्न लय डेंजर आहेत. आम्ही आता पोचलो आहे गगनगिरी महाराज मठामध्ये जस्ट. आणि एक नंबर इथं थांबावं तर तिकडे पोरं पोहतात. हा पाणीचा फ्लो बघा. हा पाणी बघून इच्छा होते आंघोलीला जायची डायरेक्ट. काय रे पाणी बघून इच्छा होते ना डायरेक्ट आंघोलीला जायची. करतात पण आता माझी पण इच्छा झाली ना आंघोलीला जायची. असं वाटतंय जावा उतरावा. जायचं का रे आंघोलीला सर? हे जायचं का रे आंघोलीला? चला जाऊ. सब रेडी आहे. चलो ओला ओला जायला लागेल जरा. सगळ्यांची माझीच ना. पडलो होतो अर्धा पाऊण तास केला ना आपण आराम. आता जाऊया घरी. घरी जायचं पण जाऊया. मठातून निघून आम्हाला 10-15 मिनटं झालं. गोप्रोची एक बॅटरी आपली संपली. जिंदगी खतम हो गई उसकी. 41-40% चार्ज आहे. आणि रेकॉर्डिंग ऑन केली. गोप्रो ऑन केला. 5-6 सेकंदाचा शूट झाला ना. 5-6 सेकंद शूट केला ना डायरेक्ट गोप्रो बंद होतो आहे. याचा अर्थ ते बॅटरी की त्याचा अर्थ त्या बॅटरीची दिवस भरले. आता स्पितीला जाताना आपल्याला अजून एक बॅटरी नवीन घ्यावी लागणार आहे. एक खर्च पड गया. 2 बॅटऱ्यांमध्ये आपण नाही करू शकत. कमीत कमी आपल्याकडे 3 बॅटऱ्या तरी पाहिजेत. आता ह्याची पण बॅटरी आता मी चार्ज केलेली आहे तिने. आता एक बॅटरीने तर धोका दिला. चार्ज असून ती चालत नाही. आता दुसरी बॅटरी तर डेड आहे. संपवली ती 9%. आणि ही अगोदर टाकलेली ती पण 13% आहे. जितना चलता है उतना वीडियो बना लेंगे. बाद में लगता वहाँ पे एंड कर लेंगे. तसं पण आता आपण काय पनवेलला पोचूच अर्ध्या तासात. खोपोली तर क्रॉस केला आहे. मग कुठेतरी व्हिडिओचा एंड करून टाकूया. चहाला वगैरे थांबून. नंतर नडाल जिथे थांबायचं ना नडालला तिथे थांबून व्हिडिओचा एंड करूया. पण आपल्याला एक नवीन बॅटरी घ्यावी लागेल स्पिती राईडला. आता ती पण ॲमोलेड बॅटरी घेऊया. म्हणजे काय टेन्शनच येणार नाही. टेन्शनच नको. किती पण कूलिंग काय असू दे. 3 बॅटऱ्या नवीन. आणि ही 4थी बॅटरी आहे ती स्टेपनी म्हणून वापरायची. जेवढी चालेल तेवढी चालवायची एमर्जन्सी. म्हणजे टोटल 4 बॅटऱ्या होतील. एक कच्चा लिंबू असं आपल्याकडे आहे. आणि ट्रॅव्हल स्टोरीच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच आपली मोठी लाँग राईडच्या व्हिडिओ येणार आहेत. त्यासाठी पूर्ण तयारी करायला घेतली. आणि ते लेट नाही पडणार. 2 दिवसाआड व्हिडिओ टाकणार आहे मी स्पिती व्हॅलीच्या. तर लॅपटॉप वगैरे सर्व कॅरी करायचं आहे. तीच तयारी चालू आहे. म्हणून थोडा लेट निघायचा हे केलं आहे मी. आणि राकेश पुढे गेला आहे. त्याला शोधायचं आहे आपल्याला. त्याला शोधूया. आणि मी आता काही जास्त रेकॉर्ड करत नाही. आपल्याकडे बॅटरी बॅकअप कमी आहे. मी पॉवर बँक आणली आहे. आणि त्या पॉवर बँकला पण वायर आहे. पण ती छोटी वायर आहे. जर मोठी USB-C टाईप असली असती तर काम झालं असतं. मग प्रॉब्लेम नसतं. डायरेक्ट गोप्रोला लावून आपण चालवलं असतं.
चलो कुछ बात नाही. हा राकेश कुठेतरी थांबला असेल. चालेल चला. आता नडाल पंचायत मंदिर. ए पार्किंग को जगह उतर. इथे लावूया मस्त पार्क. तर हॅलो गाईज, तुम्हाला ट्रॅव्हल स्टोरीच्या व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच आपली यापुढे मोठी राईड असणार आहे. तर पुन्हा एकदा भेटूया एका मोठ्या राईडमध्ये लवकरच. आणि ही व्हिडिओ इथेच एंड करतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. चलो मिलते फिर कोई नए वीडियो में. और आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे आपण फायनली घरी पोचलो आहे आणि व्लॉगचा एंड मागाशीच केलेला.